राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं। सन 2022 नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेले रस्ते, पूल आणि शासकीय इमारतीची कामं मार्गी लागली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात परभणी विधानसभा मतदारसंघात सामायिक शासकीय निवासस्थानाची इमारत बांधण्यात येते। याबरोबरच साडेगाववाडी, दमई, हिंगला, करडगाव, नांदखेडा, परभणी रस्ता या रस्त्याची सुधारणा करण्यात येते। हे काम प्रगतीपथावर असून काम पूर्ण झाल्यानंतर साडेगाववाडी, दमई, हिंगला, करडगाव, नांदखेडा या गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सोपा होणार आहे। पूर्वी जे रस्ता होता तर या ठिकाणी भरपूर खड्डे आणि बाजूला चिलाट्या, काट्या ह्याच्या असल्यामुळे एक वाहन घेऊन जायला सुद्धा त्रास होत होता। जर एखाद्या वेळेस कोणी आजारी पडलं गावामध्ये तर आम्हाला परभणीला जायचं म्हणलं तर कमीत कमी एक 30 ते 35 किलोमीटर अंतर कापावं लागत होतं। पण हा जर रस्ता झाला यामुळे आमचं एक तर वेळ वाचणार, आम्हाला याचा भरपूर फायदा होणार। चांगल्या रस्त्यामुळे एखाद्या आजारी माणसाला चटकन मदत मिळू शकेल। शेतकऱ्यांना आपला शेतमाल सहज शहरात नेता येईल। विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जायला उशीर होणार नाही। कारखान्यांना अवजड वाहतुकीचा ताण येणार नाही। 2 वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल 56,442 कोटींचा निधी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत।